नमस्कार मित्रांनो. आपण आज टी परीक्षेसाठी महत्त्वाचे 100 प्रश्न भूगोल विषयाचे पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की टी परीक्षेसाठी आपण जे काही पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 जे भूगोल विषयाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. चल तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर सर्वांनी या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे की पाव माझा महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी कोणती आहे? तर पर्याय आहेत पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक. अचूक उत्तर आहे नागपूर. तर पहा इथं खाली विश्लेषण पण दिलेलं आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर असून येथे हिवाळी अधिवेशन होते. दुसरा प्रश्न, महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा म्हणजे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर अचूक उत्तर आहे 720 किमी. तर त्याचं उत्तर पण दिलेलं त्याचं विश्लेषण महाराष्ट्राला पश्चिमेस अरबी समुद्राचा 720 किमीचा लांबीचा जो काय आहे तो समुद्र किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं अचूक उत्तर आहे कळसुबाई. थोडस ळ त्याऐवजी ल झालेलं आहे, समजून घ्या. आता कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर 1646 मीटर असून ते अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे. हे का सांगतोय तर ह्याच्यावरती प्रश्न दिला जातो. मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत मी स्वतः बनवलेले आहेत, त्यामुळे सर्वांनी जे काही लिंक आहे त्या व्हिडिओची लिंक शेअर करा. जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ही पीडीएफ डाउनलोड करा. प्रश्न चौथा, महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार किती आहे? तर याचा अचूक उत्तर आहे पहा 15°8'. उत्तर ते 22°1'. ह्याचा असं वाचन करतात. अशा पद्धतीने हा विस्तार आहे. तर पहा महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार 15 जे काय ते खाली ते दिलेला आहे त्यांनी. तसाच रेखावृत्तीय जो काय तोही तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. तर आता कोणकोणते पहा तर कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर असे प्रशासकीय विभाग आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. आपले 100 प्रश्न आहेत ते आपण लवकरात लवकर पाहणार आहे. प्रश्न 6, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर अचूक उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी गोदावरी. आता गोदावरी नदीचा आपण थोडक्यात पाहूया. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर असून तिला दक्षिण गंगा असे म्हणतात महाराष्ट्रात. हा. तर पुढे पाहू आपण आता प्रश्न 7वा. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अचूक उत्तर त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर कुठे आहे पहा तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला आहे. हे महत्वाचं आहे आपल्याला. चला, 8वा प्रश्न, तापी नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे? तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, पर्याय क्रमांक बी. आता तापी पहा, तापी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून ती खचदरीतून वाहते. प्रश्न असू शकतात खचदरीतून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर तापी. प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तांबे आढळते? जिल्हा विचारलेला आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. आता पहा चंद्रपूर आणि गोंदिया जे काय आहे या जिल्ह्यांमध्ये तांब्याचे साठे आढळतात. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये सर्वात जास्त चंद्रपूर. चला, 10वा प्रश्न पाहू, सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं अचूक उत्तर आहे त्याला पश्चिम घाट, पर्याय क्रमांक बी पश्चिम घाट असेही ओळखले जातात. पहा सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असेही म्हणले जाते. प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो. पर्याय क्रमांक सी आंबोली. त्याचा अचूक पहा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पाऊस पडतो. सिंधुदुर्ग ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 12, तांदूळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्जत मध्ये. आता कर्जत कुठे आहे तर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त लोकसंख्येचे घनत्व आहे किंवा घनता आहे आपण असं म्हणू शकतो? तर कृष्णा, पर्याय क्रमांक सी कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात जास्त घनता आहे लोकसंख्येची. आता पहा तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमिनीमुळे भीमा कृष्णा खोऱ्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे याचं हे विश्लेषण आहे. त्यामुळे हे असंही प्रश्न विचारू शकतात उलटा समजून. तर ह्या पीडीएफ तुम्ही घेतली तर तुम्हाला निश्चितपणे सगळे प्रश्न तुमचे पण व्यवस्थितरित्या क्लिअर होते. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे पर्याय क्रमांक बी बुलढाणा या जिल्ह्यात आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले क्षारयुक्त पाण्याचे सरोवर आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो, ते स्पष्टीकरण पण. हा, पुढे पहा 15वा प्रश्न, महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य की जे महासागरीय किंवा कांदन वनांसाठी प्रसिद्ध आहे तर कोणतं आहे? तर मालवण. उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक बी मालवण. आता मालवण कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे सागरी जैविक विविधतेसाठी संरक्षित असे हे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर त्याचं अचूक उत्तर तुम्हाला माहितीच आहे पुणे.
पुणे हे महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी मानली जाते. दोन बघा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक. ओके. प्रश्न क्रमांक 17वा. मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे विचारलेले आहे. तर ते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी नदीची. मांजरा ही गोदावरीची नदीची उजव्या तीरावरील म्हणजे उजव्या बाजूने वाहणारी प्रमुख उपनदी आहे. प्रश्न 18वा. महाराष्ट्रातील काळा दगड म्हणजे बॅसल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अग्निजन्य खडक. आता पहा, तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा थंड होऊन बेसवट हा अग्निजन्य खडक बनला आहे. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नामध्ये 3-3 प्रश्न मिळते आणि प्रति 3 प्रश्नांची उत्तर मिळते तुम्हाला या पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी ही व्हिडिओ जी काय आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. येणारी टीईटी परीक्षा निश्चितपणाने पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ज्यांचा समाजशास्त्र विषय आहे त्यामध्ये हे प्रश्न निश्चितपणे असणारच. प्रश्न क्रमांक 19वा. महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भाग बेसवट खडकाने व्यापला आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 86%. तर पहा, महाराष्ट्राचा पठारी भाग मुख्यत्वे 86% जो काय तो या खडकाने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक ए, पाडेगाव. पाडेगावमध्ये आता सातारा जिल्ह्यातील पाडेगाव हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. पुढे पाहू आपण 21वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे भंडारा. मित्रांनो, उत्तर नीट पहा, भंडारा. तर याच्यामध्ये बरेच जण फसतात, गोंदिया पण करतात. तर इथे पहा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणावर तलाव असल्याने यांना तलावांचे जिल्हे म्हणतात. पण आता पर्याय तुम्ही इथे पाहायचं, दोन्हीपैकी एक पर्याय असेल तर आता इथे दोन्ही पर्याय दिले, त्यामुळे थोडंसं तुमचं कन्फ्युजन होईल, पण भंडारा हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहू. दख्खनच्या पठाराचा सर्वसाधारण भाग कोणत्या दिशेला आहे? तर उत्तर आहे त्याचं पूर्वेकडून आग्नेयेकडे. पूर्वेकडून आग्नेयेकडे दक्षिण पठाराचा उतार किंवा आहे. थोडक्यात आपण समजू. महाराष्ट्रातील पाहता इथे पहा, महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रवाहावरून दख्खनच्या पठाराचा उतार पूर्व आणि आग्नेयेकडे दिशेने असल्याचे समजते आपल्याला लगेच. अशा पद्धतीने मी हे विश्लेषण पण करून सांगितलेलं आहे. तुम्हाला सहज कळलं पाहिजे, नद्या कुठे वाहत आहेत तर तिकडे वाहत आहेत, म्हणजे त्याचा उतार कुठे असणार अशा पद्धतीने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. तोरणमाळ ह्या थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे? उत्तर आहे सातपुडा पर्वतावर. तर का, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे. म्हणजे सातपुडा पर्वतरांग जे काय ते कोठे आहे तर नंदुरबार जिल्ह्यात, असंही त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे प्रश्न तयार होत आहेत मित्रांनो. तुम्हाला प्रश्न दिसायला सोपे दिसतील, पण खूप अवघड आहे बरं का. थोडंसं व्यवस्थित त्या पीडीएफ पण तुम्ही डाउनलोड करून घ्या टेलिग्राम ग्रुपवरून आपल्या. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोयना. आता पहा, सातारा जिल्ह्यातील कोयना जे काही जलविद्युत प्रकल्प आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी पण असे म्हणतात. पुढे 25वा प्रश्न. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे गोदावरी नदीवर जायकवाडी धरण म्हणजेच त्याला नाथसागर असेही म्हणले जाते. भारताचा भारताची राजधानी कोणती आहे? मुख्य जो काय हा प्रश्न आहे तर पहा, तर त्याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. आता एक पहा, 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली होती. असे प्रश्न विचारू शकतात की भारताची राजधानी कोणत्या साली नवी दिल्ली ही गेली? तर 1911 साली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. वेळ जास्त घेत नाही. मला माहिती आहे 100 प्रश्न आहेत. आपल्याला कमी कमी वेळ हे पाहिजे. प्रश्न क्रमांक 27. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर अचूक उत्तर आहे राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेले आहे मित्रांनो तुम्हाला. तर पहा, आता हे राजस्थान हे क्षेत्रफळ आहे किती आहे? तर 3,42,239 चौरस किलोमीटर आहे. हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान हे क्षेत्रफळाने आहे. चला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात लहान राज्य कोणते? तर गोवा आहे. गोवा हे क्षेत्रफळाने भारताचे सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे? तर अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. आता भारताची बांगलादेश सोबत किती आहे? तर 4,096 किलोमीटरची जी काही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. चला, पुढचा प्रश्न 30वा. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? जे भारताच्या ताब्यात आहे, म्हणजे भारताच्या हद्दीत आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे कांचनगंगा म्हणजे K2. जे काय आहे ते आपला अचूक पर्याय आहे. आता पहा, तर सिक्कीम राज्यातील पहा कुठे आहे? तर सिक्कीम राज्यातील कांचनगंगा म्हणजे 8,586 मीटर हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. कांचनगंगा म्हणजे K2 म्हणतो आपण. ते कुठे आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31वा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे अचूक गंगा. आता गंगा नदीची भारतातील लांबी किती आहे? तर 2525 किलोमीटर असून ती भारतातील सर्वात लांब नदी आहे. पुढे पाहू आता 32वा प्रश्न. कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यातून गेलेले आहे? कर्कवृत्त. तर पहा, एकूण 8 राज्यातून गेलेले आहे. म्हणजे कर्कवृत्त म्हणजे जी आपली पृथ्वी आहे त्यातून आडवी रेष
जे आहे त्याला कर्कवृत्त असे म्हणतात. तर हे किती 8 राज्यातून गेलेले आहे. कोणकोणते गेलेले आहेत? तर कर्कवृत्त पहा सर्वप्रथम गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यातून गेलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33 भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? सर्वात लांब विचारलेलं आहे ते. तर आता इथे महाराष्ट्राचं नाही विचारलं, तर भारतातलं राज्य विचारलेलं आहे. ठीक आहे. इथे पर्याय तुम्हाला एखाद्या वेळेस जिल्हा पण देऊ शकतात, त्यामुळे कन्फ्युज करण्यासाठी. तर अचूक उत्तर आहे गुजरात. पर्याय क्रमांक डी गुजरात. आता गुजरात राज्याला किती जातं? 1600 किलोमीटर लांबीचा सर्वात लांब किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 34. भारताची प्रमाण वेळ म्हणजे काय IST आहे. कोणत्या रेखावृत्तावरून ठरलेली आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 82.5 अंश पूर्व. तर आता हे कशी झाली तर पहा मिर्झापूर म्हणजे उत्तर प्रदेश जवळून जाणाऱ्या 82.5 अंश 30 जे काय आहे ते मिनिट आहे थोडक्यात किंवा 82.5 आपण असं म्हणू शकतो. पूर्व रेखावृत्तावरून भारताची पूर्व रेखावृत्त लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती मिनिटे पुढे आहे? तर आपल्याला माहिती आहे 5.5 तास म्हणजेच किती तर पर्याय क्रमांक बी 5 तास 30 मिनिटे. तर येथे पहा तर भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांमुळे बनलेला आहे? 36 पर्याय क्रमांक आहे 1 गंगा व ब्रह्मपुत्रा. जे काही गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी आहे यांच्यामुळे हा सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश बनलेला आहे. आता पहा येथे का बनला तर नद्यांच्या मुखाशी काय या दोन नद्यांच्या मुखाशी काय झाले जगातील सर्वात मोठा सुंदरबन डेल्टा तयार झालेला आहे. त्यामुळे येथे आहे. भारतातील प्रश्न क्रमांक 37 भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरवली. आता अरवली पर्वतरांग कुठे येतात पहा राजस्थानमधील अरवली पर्वतरांग ही भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे. अरवली पर्वत कोणता आहे? घडीचा पर्वत आहे असे आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 38. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा. पर्याय क्रमांक बी ओडिसा मध्ये आहे. आता ओडिसा कुठे आहे बघा पहा. ओडिसा राज्यातील चिल्का सरोवर हे भारताचे सर्वात मोठे खारे सरोवर आहे. पहा खारे पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 39. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅरन बेट म्हणजे अंदमान निकोबार. त्यातील अंदमानवरती बॅरन बेट एक आहे. तेथे भरपूर बेट आहेत. त्यामध्ये बॅरन बेट हे महत्वाचं आहे. तेथे हा एक जागृत ज्वालामुखी आहे. पुढे पाहू प्रश्न क्रमांक 40. भारतातील मान्सून पाऊस मुख्यत्वे कोणत्या वाऱ्यांपासून पडतो? तर कोणत्या तर अचूक उत्तर आहे नैऋत्य मान्सून वारे पर्याय क्रमांक बी. तर याचं पहा भारतामध्ये आता जो आपण पावसाळा म्हणतो जून ते सप्टेंबर या काळात काय होतं नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून सुमारे 80% पाऊस पडतो. म्हणजे एका प्रश्नामध्ये 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळते मी उत्तर मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे प्रश्न क्रमांक 41. भारतातील कॉफीच्या उत्पादनात प्रथम क्रमांक असलेले राज्य कोणतं? तर तुम्हाला तर माहितीच आहे कॉफी म्हणलं तर कर्नाटक पर्याय क्रमांक सी. आता कर्नाटक राज्यातील भारतातील एकूण किती टक्केपेक्षा जास्त कॉफीचे उत्पादन होते? 70% पेक्षा जास्त उत्पादन होते. ठीक आहे प्रश्न क्रमांक 42. भारतात चहाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य तुम्हाला माहितीच आहे आसाम. पर्याय क्रमांक बी. आसाम आपण जाहिराती पण बघतो टीव्हीवर समजतं आपल्याला किंवा जे आपण जी चहा पावडर त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं की आसाम चहा वगैरे. ठीक आहे. आता हे जे काही सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य आहे. तर प्रश्न क्रमांक 43. भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? आता गोड्या पाण्याचं विचारलं तर पर्याय क्रमांक बी उलर सरोवर. आता हे उलर सरोवर कुठे आहे? तर पहा जम्मू काश्मीरमधील उलर सरोवर भारतातील सर्वात मोठे पाण्याचे सरोवर आहे. गोड्या पाण्याचे आहे पण ते. म्हणजे एकाच बघा एका 3 प्रश्न तयार झाले. प्रश्न क्रमांक 44. नर्मदा नदीचा उगम कुठे झाला? तर याचा नर्मदा नदी जी आहे महाराष्ट्राच्या वरच्या भागातून वाहते उत्तर भागातून ते अमरकंटक. अमरकंटक कुठे आहे तर मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांवर नर्मदा नदीचा उगम होतो. ठीक आहे प्रश्न क्रमांक 45. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? हिराकूड नदी धरण. तर हिराकूड नदी जे काही धरण आहे ते महानदीवर बांधलेलं आहे. आता ही हिराकूड धरण कुठे आहे किंवा महानदी कुठे आहे तर ओडिसा राज्यातील महानदीवर जगात लांबीने प्रसिद्ध असलेले हिराकूड धरण सगळ्यात जास्त लांबीने मोठे हे हिराकूड धरण आहे ते बांधलेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहू आपण आता भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर भाकरा नांगल प्रकल्प हा जो काय आहे तो सतलज नदीवर आहे. पर्याय क्रमांक 1. आता सतलज नदी म्हणजे कुठून कुठे वाहते तर पंजाब व हिमाचल प्रदेशच्या सीमेवर जी काही सतलज नदी आहे त्याच्यावर भाकरा नांगल धरण आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक आहे? तर उत्तर प्रदेश. आपण मगाशी क्षेत्रफळ पाहिलं, आता लोकसंख्येनंतर उत्तर प्रदेशचा नंबर पाहायला लागतो. ती किती होती उत्तर प्रदेशची लोकसंख्या? तर 19.98 कोटी होती. म्हणजे जवळजवळ 20 कोटीच्या दरम्यान होती. आता पाहिलं आता नाही म्हणलं तर 25 कोटीच्या पुढे गेली असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? सांबर सरोवर. त्याचं अचूक उत्तर आहे सांबर सरोवर पर्याय क्रमांक बी राजस्थान. तर हे जे काय ना सांबर सरोवर जे राजस्थान मध्ये आहे
ते भारतातील सर्वात मोठे भूवेष्टित खारे सरोवर आहे. भूवेष्टित म्हणजे बाजूने सगळी भूमी आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49. केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर त्याला आहे ऑब्लिक म्हणजे त्यालाच दुसरं नाव आहे. आपण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पक्ष्यांचे अभयारण्य आहे. जे काय भरतपूर म्हणतो आपण राष्ट्रीय उद्यान किंवा केवलादेव त्याचं नाव लक्षात ठेवा बरं का. हे पक्ष्यांचे अभयारण्य आहे. तर ते राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी आहे. आणि ते काय होतं तर हे अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथे पक्षी येतात जातात त्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 50. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? साहजिक उत्तर आहे काझीरंगा म्हणजे तर आसाम. हे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे बरं का मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? निश्चितपणाने सगळ्यात मोठा गुरु हा ग्रह आहे. तर गुरुलाच आपण ज्युपिटर असं पण इंग्लिशमध्ये म्हणतो. हा सूर्यमालेतील आकाराने आणि वस्तुमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. फक्त आकारमानाने नाही, तर वस्तुमानाने पण सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 52. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध हा सगळ्यात जवळचा ग्रह आहे. त्यालाच आपण मर्क्युरी असे म्हणतो. बुधला मर्क्युरी असे म्हणतो. सर्वात जवळचा असणारा हा ग्रह आहे. 53. प्रश्न क्रमांक 53. लाल ग्रह ज्याला रेड प्लॅनेट आपण म्हणतो कोणता आहे? तर मंगळ हा ग्रह लाल आहे. म्हणजेच काय होतं तर मंगळाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने तो लालसर दिसतो. कशामुळे? तर त्या ग्रहावर मंगळावर लोह आणि ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. प्रश्न क्रमांक 54. पृथ्वीचे एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? तर चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 55. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे? सगळ्यात मोठे महासागर. तर पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा महासागर आहे. ठीक आहे. आता पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा आहेच. त्याचबरोबर खोल पण महासागर आहे. प्रश्न क्रमांक 56. सर्वात मोठा खंड कोणता? तर हे सोपे प्रश्न घेतलेत मित्रांनो. अजून आपला पार्ट 2 येणार आहे. जो काय आहे ना जिओग्राफी म्हणजे भूगोलचा जे काही प्रश्न आहेत अजून दुसरे 100 तेही येणार आहेत आपले. असे 5 आपले भूगोलचे प्रश्नसंच आहेत. तर जगातील सर्वात मोठा खंड कोणता? निश्चितपणाने आशिया. आपल्याला माहितीच आहे. तर हा खंड आहे जो तो क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने दोन्ही दृष्टीने मोठा आहे. प्रश्न क्रमांक 57. जगातील सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सगळ्यात लहान खंड आहे. प्रश्न क्रमांक 58 पाहू आपण. पृथ्वीचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षा पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर त्याचं अचूक उत्तर आहे 66.5 अंश. म्हणजे पाहिलं आपण 66.5 जे आहे या दृष्टीने तो झुकलेला आहे. पृथ्वीचा अक्ष झुकलेला असल्यामुळे तो कक्षेच्या पातळीत एवढा 66.5 अंशाचा कोन करतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? महत्वाचं आहे. तर त्याला आपण परिवलन असे म्हणतो. काय म्हणतो? परिवलन. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला रोटेशन जे म्हणतो त्याला आपण परिवलन म्हणतो. त्यामुळे काय होतं? रात्र व दिवस व रात्र होतात. म्हणजे स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस व रात्र होतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर 365 दिवस आणि 6 तास लागतात. म्हणजेच आपण म्हणतो ना 1 वर्ष त्याला 365 दिवस. आता आपण म्हणतोय 365 दिवस आणि पुढे 6 तास. पण पाहिलं आपण तर 4 वर्षांनी काय होतं? 4 वर्षांनी आपल्याला एक लीप वर्ष येतं. त्यामध्ये 1 दिवस जास्त असतो 366 दिवसाचा. म्हणजेच हे जे काही 6 तास आहेत ना, ते प्रत्येक वर्षी 6 तास वाढतात आणि 4 वर्षांनी 24 तास होतात. त्यामुळे 24 तासांचा मिळून 1 दिवस होतो. त्यामुळे ते लीप वर्ष तयार होतं. ठीक आहे. पुढं त्यालाच काय म्हणतात? 1 वर्ष पूर्ण होतं. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. त्याच गतीला परिभ्रमण असेही म्हणतात. परिवलन म्हणजे स्वतःभोवती आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 61. 0 अक्षांशाला काय म्हणतात? तर त्यालाच विषुववृत्त असे म्हणतात. कारण कंप्लीट मध्यातून गेलेले आहे ते. 0 अक्षांशाला विषुववृत्त असे म्हणतात. कारण पृथ्वीचे जे काही उत्तर आणि दक्षिण 2 हे आहेत गोलार्ध आहेत त्याचे समान भाग हे विषुववृत्त करतात. प्रश्न क्रमांक 62. 23 उत्तर अक्षांशाला काय म्हणतात? तर त्याला कर्कवृत्त असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीचे जे काही भाग पाडलेले आहेत त्याला वरती कर्कवृत्त असे म्हणतात. पुढे पाहू आपण प्रश्न क्रमांक 63. 23 दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मकरवृत्त. आता तुम्हाला मी आकृती दाखवली असती पर्याय क्रमांक बी मकरवृत्त. तुम्हाला मी आकृती दाखवतो. पुढच्या प्रश्नामध्ये आपली आकृती असेल कशा पद्धतीने पृथ्वीचे पार्ट आहेत ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 64. 0 अक्षांश रेखावृत्ताला काय म्हणतात? तर त्याला मूळ रेखावृत्त म्हणतात. थोडंसं माझ्याकडून म्हणजेच ग्रीनिच मेरिडियन आपण म्हणतो ना, असे म्हणतात. थोडंसं माझ्याकडून जे काय त्याचा हे झालेलं आहे. लंडन जवळील ग्रीनिच वरून जाणाऱ्या 0 रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 65. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली जाते? तर पर्याय क्रमांक बी 180 रेखावृत्त. लक्षात घ्या इथे 180 रेखावृत्त 180 चे पर्याय देतील तिथे मकरवृत्त देतील विषुववृत्त काही देतील
पण आपल्याला कळलं पाहिजे रेखावृत्त म्हणजे पहा. तर हे जे काही रेखावृत्ताला अनुसरून पॅसिफिक महासागरातून आंतरराष्ट्रीय वाररेषा मानली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 66. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. पर्याय क्रमांक बी. आफ्रिका खंडामध्ये ही नदी आहे आणि या नदीची लांबी 6,650 किलोमीटर सर्वात जास्त लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 67. जगातील सर्वात मोठ्या जे काय पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने नदी कोणती आहे? तर ती आहे अमेझॉन. पर्याय क्रमांक बी. अमेझॉन आपण म्हणतो ना अमेझॉनचे जंगल वगैरे त्यातून नदी वाहते अमेझॉन. तर ही कुठे आहे? तर दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी जलप्रवाहांच्या व खोऱ्याच्या आकाराने सर्वात मोठी आहे. लांबीने नाही तर आकाराने. तर ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जे उष्ण आहे. तर ते आहे सहारा वाळवंट. सहारा वाळवंट कुठे आहे? तर ते उत्तर जे काय उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे सगळ्यात मोठे उष्ण वाळवंट आहे. परत प्रश्न क्रमांक 69. जगातील सर्वात उंच शिखर जे काय पर्वत शिखर कोणते आहे? तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. जगातील विचारले. तर जगातील सर्वात हे जे काय आहे ते सर्वात मोठे आहे ते कुठे आहे? तर नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. म्हणजे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर जे आहे ना त्याची उंची आहे 8,848.86 मीटर हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. पुढचा 17वा प्रश्न. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता? त्याचा निश्चितपणाने उत्तर आहे नायट्रोजन हा सर्वात जास्त वायू असतो. आता हा वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे? तर 100 पैकी 78% प्रमाण त्याचं असतं. प्रश्न क्रमांक 71. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21%. 21% म्हणजेच नायट्रोजन नंतर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं 21%. आता जे काही 21% आहे तर पहा ह्याचे नेमकं प्रमाण किती येतं? 20.95% आहे. म्हणजेच काय झालं तर 21% झालं. प्रश्न क्रमांक 72. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरात येतो? अचूक उत्तर आहे सितंबर. पर्याय क्रमांक 20 सितंबर. त्यालाच आपण स्ट्रॅटोस्फिअर असंही म्हणतो. तर जो काही क्रम आहे ना तो आपण पाहू. सितंबरच्या खालील भागात बघा. सितंबरच्या खालील भागात ओझोन थर असतो. जो काय करतो ओझोन थर की जो सूर्याच्या हानिकारक अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायलेट UV म्हणजे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. प्रश्न क्रमांक 73. हवामानाशी संबंधित सर्व घडामोडी म्हणजे ढग, पाऊस, वादळ जे काही घटना घडतात ते कोणत्या स्तरात होतात? तर त्याचं उत्तर आहे तपांबर. म्हणजे तपांबर म्हणजे काय? तर तो ट्रोपोस्फिअर त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा भाग असतो. यामध्ये काय होतात? हवामानात घडामोडी होतात. म्हणजे ऊन, वारा, पाऊस वगैरे असं ह्या गोष्टी होतात. प्रश्न क्रमांक 74. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर त्याचं निश्चितपणे उत्तर आहे सिस्मोग्राफ. पर्याय क्रमांक बी. त्यालाच आपण रिश्टर स्केल असे म्हणतो. आता भूकंपाच्या लाटांची नोंद या सिस्मोग्राफवर केली जाते. कशाची नोंद? म्हणजे लाटांची. जे काही तरंग वगैरे असतात ते. व तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. महत्वाचं आहे एका प्रश्नामध्ये 3 प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. तर भूकंपाच्या लाटांची नोंद सिस्मोग्राफवर केली जाते. तर तीव्रता त्याची रिश्टर स्केलवर मोजली जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 75. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या द्रवरूप पदार्थाला काय म्हणतात? तर लाव्हा असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. आता लाव्हा म्हणजे काय पहा. तर भूपृष्ठावर आल्यावर मॅग्माला लाव्हा असे म्हणतात. भूपृष्ठावर जो काही मॅग्माचा थर असतो, मॅग्माचा जो काही आहे ना, तो वर आला जमिनीवर की त्याला लाव्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 76. चला बरं सर्वांनी लिंक शेअर करा या व्हिडिओची. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर त्याला निश्चितपणे उत्तर आहे मारियाना गर्ता. पर्याय क्रमांक बी. आता पॅसिफिक महासागरातील ही मारियाना गर्ता आहे ती अंदाजे 11,022 मीटर खोल आहे. ही जगात सर्वात खोल गर्ता आहे. प्रश्न क्रमांक 77. पृथ्वीवरील अंतर्गत भागात जे काही भागामध्ये कोणते घटक प्रामुख्याने असतात? तर त्यामध्ये निफे आपण म्हणतो ना, म्हणजेच काय? तर निफे म्हणजे निकेल आणि लोह. पर्याय क्रमांक सी. पृथ्वीच्या केंद्र भागाला जे काय निफे, निकेल आणि थेरम किंवा आयरन असे म्हणतो. ठीक आहे. त्याला निफे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 78 पाहू. भूकवचाच्या वरच्या थराला काय म्हणतात? त्यात मी जे काही घेतलेत ना ते वरवरचे प्रश्न घेतल्यात. ह्यातले प्रत्येक परीक्षेत 3 ते 4 प्रश्न भूगोलचे असतातच. आणि पेपर क्रमांक 2 ला पण. पण अजून आपले 4 PDF आहेत. त्याही मी तुमच्यापर्यंत घेणार आहे. मी स्वतः बनवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणाने तुमचं हे काम आहे चॅनलला सबस्क्राईब करून. चला. प्रश्न क्रमांक 79. प्रश्न क्रमांक आपला 78 आहे. भूकवचाच्या वरच्या थराला काय म्हणतात? तर अचूक उत्तर आहे सीएल. सीएल तर म्हणजे काय? तर सिलिका आणि अॅल्युमिनियमने बनलेल्या भागाला सीएल असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 79. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर अॅनोमीटर असे जे काही उपकरण आहे ते आहे. अॅनोमीटर म्हणजे काय? तर वाऱ्याची गती मोजण्यासाठी अॅनोमीटर वापर करतात. वाऱ्याचा वेग किती त्यासाठी अॅनोमीटर हे वापरतात उपकरण. प्रश्न क्रमांक 80. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण? तर बॅरोमीटर. हे आपल्याला माहितीच आहे. पर्याय क्रमांक बी. आता बॅरोमीटर बघा हवेचा दाब बॅरोमीटरने मिलीबार एककात मोजतात. मिलीबार या एककात. प्रश्न क्रमांक 81.
सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सापेक्ष आर्द्रता तर त्यासाठी आहे हायग्रोमीटर. पर्याय क्रमांक बी हायग्रोमीटर. तर आता ही कशी असते तर हवेमधील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर वापरतात. प्रश्न क्रमांक 82 पाहू. भरती आणि ओहोटी मुख्यत्वे कशाच्या गुरुत्वाकर्षण प्रभावांमुळे होते? तर आपल्याला माहितीच आहे हे जे काय होते ते चंद्राच्यामुळे होते. जेव्हा ज्यावेळेस पहा चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा सर्वाधिक प्रभाव भरती ओहोटीवर होतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक आपण पाहिला बी. प्रश्न क्रमांक 83. दोन लगतच्या भरती किंवा ओहोटीमध्ये किती वेळेचे अंतर असते? तर अचूक उत्तर आहे 12 तास 25 मिनिटे. भरती ओहोटीमध्ये कितीचं अंतर असतं? भरती किंवा ओहोटीमध्ये 12 तास 25 मिनिटे. तर पहा एकाच ठिकाणी सलग 2 भरतीमध्ये 12 तास आणि 25 मिनिटांचा फरक पडतो. प्रश्न क्रमांक 84 पाहू. विषुववृत्तावर दिवस व रात्र किती तासांची असते? तर अचूक उत्तर आहे 12 तास दिवस, 12 तास रात्र. पर्याय क्रमांक बी. हे इथे काय होत असतं तर विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. म्हणून तिथे 12 तासांचा दिवस, 12 तासांची रात्र असते. प्रश्न क्रमांक 85 पाहू आपण. पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होतात? तर परिवलनामुळे होतात. परिवलन आपल्याला माहिती आहे, परिभ्रमण माहिती आहे. ठीक आहे. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत असल्याने सूर्यासमोर येणारा भाग प्रकाशित तर मागचा भाग अंधारात. दिवस रात्र समजलं आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 86. पृथ्वीवर ऋतू बदल कशामुळे होतात? तर पर्याय क्रमांक बी जे काय अक्षाच्या झुकण्यामुळे. जे अक्षाचा पृथ्वीचा अक्ष आहे त्याच्या झुकण्यामुळे परिभ्रमण वगैरे होतं. म्हणजे पृथ्वीचा अक्ष आहे तो 23.5 अंश अक्षाने झुकलेला असणे व सूर्यभोवती परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र घडते. ओके. प्रश्न क्रमांक 87. सूर्यग्रहण केव्हा होते? तर पर्याय क्रमांक बी अमावस्येला. सूर्यग्रहण आता अमावस्येला काय होते तर पहा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण अमावस्येला घडू शकते. ओके. प्रश्न क्रमांक 88. चंद्रग्रहण केव्हा होते आता? तर चंद्रग्रहण कधी पण नेहमी पौर्णिमेला होते. आपल्याला माहिती आहे पौर्णिमेला आपल्याला चंद्रग्रहण दिसतं. तर पर्याय क्रमांक बी. आता काय होतं तर सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यावर चंद्रग्रहण पौर्णिमेला घडू शकते. आता ह्या स्थिती पाहून घ्या तुम्ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. प्रश्न क्रमांक 89. जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्ती ग्रेट बॅरियर रीफ आपण म्हणतो कोणत्या देशाच्या किनाऱ्यावर आहे? त्याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक बी. आता पहा ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर जगात सर्वात मोठी ही ग्रेट बॅरियर रीफ स्थित आहे. प्रश्न क्रमांक 90 पाहू आपण. भूकंपाच्या नाभीच्या अगदी पृष्ठभागावर असलेल्या बिंदूला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र त्याला असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1. एपिसेंटर आपण असं म्हणतो. पहा काय होतं तर भूकंप नाभीच्या अगदी भूपृष्ठावरील काटकोनातील बिंदूला भूकंप केंद्र म्हणतात. भूकंप केंद्र कोणाला म्हणतात असा प्रश्न विचारला तर उत्तर आलं पाहिजे. पर्याय आपण पाहिला. प्रश्न क्रमांक 91 पाहू. लिंक शेअर करा सर्वांनी चला. सुवेज कालवा जो काय आहे तो कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? तर पर्याय क्रमांक बी. त्याचं उत्तर आहे भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना सुवेज कॅनल आपण म्हणतो कालवा हा जोडतो. सुवेज कालवा भूमध्य समुद्र तांबडा समुद्र जोडणारा महत्वाचा जलमार्ग आहे बरं का. इथून बरीच जलमार्ग म्हणजे वाहतूक होते. प्रश्न क्रमांक 92. पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? त्याचे उत्तर असंच आहे. पर्याय क्रमांक बी अटलांटिक व पॅसिफिक. इथे थोडं पहा पॅसिफिक अटलांटिक आणि पॅसिफिक आहे. पनामा कालवा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्ये आहे. कुठे आहे? तर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 93. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता आहे? सध्या तर पहा कोणता आहे? तर आता आपण पाहिलं तर भारत आहे. अजून तरी म्हणजे पर्याय क्रमांक बी सध्याच्या संदर्भात बरं का. पण 2011 नुसार म्हणलं तर चीनच आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94. भारतातील कोणत्या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा. ती कोट कशापासून बनते तर बेस्ट खडकापासून बनलेल्या काळ्या मृदेत आणि ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. प्रश्न क्रमांक 95. कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा चांगली असते? तर काळी रेगूर मृदा. काळ्या मृदेच आपण कापसाची काळी मृदा देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 96. भारतात धवल क्रांतीची जी काय ते कशाशी संबंधित आहे? तर दुग्ध उत्पादन. पर्याय क्रमांक बी. ही टप्पा डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी ही धवल क्रांती चालू केली होती. प्रश्न क्रमांक 97 आहे. भारतात हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणले जातात? तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर एस स्वामीनाथन यांना म्हणलं जातं. आता पहा भारतात अन्न उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी जे काही हरित क्रांतीचे नेतृत्व केले होते. पर्याय क्रमांक 98. भारतात कोणते शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर बेंगळूर हे शहर ओळखले जाते. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळूर आहे. तेथे माहिती तंत्रज्ञान म्हणून केंद्र पण आहे. प्रश्न क्रमांक 99. काझीरंगा अभयारण्य कोणत्या उद्यानासाठी आहे? तर एकशिंगी गेंड्यासाठी आहे. पर्याय क्रमांक बी. ते कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. प्रश्न क्रमांक 100. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात असून ते कशाची प्रसिद्ध आहे? तर ते आहे गुजरात आशियाई सिंह. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 100वा पाहू. थोडंसं आपण घेऊ अजून 25 प्रश्न. तर पहा येथे आहे भारताचे सर्वात जास्त वनक्षेत्र
की क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? तर पर्याय क्रमांक त्याचं उत्तर आहे बी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत. पुढचा 102 वा प्रश्न पाहू. सुंदर जे काय सुंदरचे वृक्ष प्रामुख्याने कोणत्या वनात आढळतात? तर त्याचं उत्तर आहे कांदळवन किंवा दलदलीच्या वनामध्ये हे आढळतं. आता हे पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या प्रदेशात हे आहे, भरपूर आहेत, मुबलक आहेत. प्रश्न क्रमांक 103 सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? त्याचं अचूक उत्तर आहे केरळ. तर आता केरळमध्ये काय आहे तर पहा, येथे काय आहे तर केरळ राज्यातील सायलेंट व्हॅली तिच्या जैवविविधतेसाठी व सदाहरित वनांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 104 जिम कार्बोनेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? त्याचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड, पर्याय क्रमांक बी. 1936 साली हे स्थापन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 105 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर त्याचा अचूक उत्तर आहे अहमदनगर. त्याचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 107 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? अचूक उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई शहर हा सगळ्यात लहान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या नाही. प्रश्न क्रमांक 107 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा आहे. हा कुठे आढळतो? तर भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळणारा हा शेकरू आहे. त्यालाच आपण खार असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 108 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर हरियाल म्हणजेच हळद्या आपण त्याला असे म्हणतो. त्याला आपण हिरवे कबूतर पण असं म्हणू शकतो. पिवळ्या पायांचे हिरवे कबूतर हा राज्य पक्षी आहे. 109 पाहू. महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते आहेत? तर आंबा आहे. राज्यवृक्ष आंबा आहे. ठीक आहे. पुढचा 110 वा प्रश्न महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे? तर आहे ताहमन म्हणजे त्याला जारूल असे म्हणतात. हे जांभळ्या आणि गुलाबी रंगाचे फुल आहे. 111 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. तर पालघर हा 36वा जिल्हा निर्माण झालेला आहे 1 ऑगस्ट 2014 रोजी. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता? तर पालघर. हा कसा झालेला आहे? तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा झालेला आहे. 113वा प्रश्न महाराष्ट्राला कोणत्या दिशेने अरब समुद्र आहे? तर अचूक उत्तर आहे पश्चिमेला, पर्याय क्रमांक बी. हा पश्चिमेला अरबी समुद्र आहे. 114 पाहू महाराष्ट्राला उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? तर महत्वाचं आहे सातपुडा पर्वतरांग आहे, पर्याय क्रमांक बी. उत्तर सीमेवर ही रांग आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उच्च शिखर कोणतं आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे अस्तंबा, पर्याय क्रमांक बी. आता हे पहा नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा शिखर 1325 मीटर सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न कोकण किनारपट्टीचा विस्तार कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान झालेला आहे? तर अचूक उत्तर आहे दमणगंगा ते तेरखेल. आता पहा उत्तरेला दमणगंगा नदी पासून दक्षिणेला तेरखेलची खाडी आहे जी कोकण किनारपट्टी यामध्ये विस्तारलेली आहे. ठीक आहे. तर ही महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 117 पाहू महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर अचूक उत्तर आहे तापी. आपण अगोदर पाहिलेलं आहे. आता तापी नदी ही किती आहे? उत्तर वाहिनी विचारलेलं आहे बघा त्यांनी. सॉरी पश्चिम वाहिनी विचारलेलं आहे. तर ती पश्चिमेला वाहते म्हणजे अरबी समुद्राकडे वाहते. 208 किलोमीटर लांब ही नदी आहे महाराष्ट्रातून वाहते. ओके. 118 प्रश्न पाहू भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर भीमा नदीचा उगम झालेला आहे भीमाशंकर. आता पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर आहे जे ज्योतिर्लिंग आहे येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. 121 प्रश्न पाहू कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर महाबळेश्वरला झालेला आहे. पर्याय क्रमांक बी. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात येथे नदीचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 120 महाराष्ट्रातील दख्खनचे पठार मुख्यत्वे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर पर्याय आहे अचूक उत्तर बेसाल्ट, पर्याय क्रमांक बी. पहा ते कसं झालं तर ज्वालामुखीच्या वेगळी उद्रेकातून आलेल्या लाव्हारसापासून बेसाल्ट खडक व दख्खनचे पठार तयार झाले आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 121 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट उद्योग कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुम्हाला माहितीच आहे चंद्रपूरला सगळ्यात जास्त खाणी आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे भरपूर साठे असल्याने सिमेंट उद्योग तिथे जास्त आहे. प्रश्न क्रमांक 122 महाराष्ट्रातील मॅग्नीजचे मुख्य साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नागपूर व भंडारा, पर्याय क्रमांक ए. आता पहा नागपूर व भंडारामध्ये येथे उच्च प्रतीचे मॅग्नीज पण आढळतं बरं. पर्याय प्रश्न क्रमांक 123 महाराष्ट्रात बॉक्साईटचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अचूक उत्तर आहे कोकण, रत्नागिरी, रायगड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे काय हे सगळ्यात जास्त बॉक्साईटचे उत्पादन सापडतं. आता पहा तर अॅल्युमिनियम पासून कच्चे धातू असलेले बॉक्साईट आहे. हे कुठे? तर दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमध्ये आढळतं. प्रश्न क्रमांक 124 पाहू कोकणातील नद्यांची लांबी सर्वसाधारण कशी असते? तर कमी लांबीची असतात आणि चोकड्या असतात कारण तिथे काय आहे तर डोंगर भाग आहे आणि त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे पहा सह्याद्रीपासून उगम पावणाऱ्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या तीव्र उतारावरून वाहणाऱ्या कमी लांबीच्या असतात. प्रश्न क्रमांक 125 महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कोठे आयोजित केले जाते? तर अचूक उत्तर तुम्हाला माहिती आहे नागपूरला. आता महाराष्ट्राचे जे काही हिवाळी अधिवेशन आहे विधिमंडळ तिथे आहे त्यामुळे उपराजधानी नागपूर येथे हे भरतं. चला अशा पद्धतीने मित्रांनो आपला सर्वांनी हाडकेसर युट्यूब चॅनल आहे हा चॅनल सबस्क्राईब करा. ही जी पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल आणि ह्या पीडीएफ वर क्लिक करा तुम्हाला आपल्या जे काय युट्यूब चॅनल आहे ते चॅनल मिळून जाईल. त्यासाठी सर्वांनी मित्रांनो आपले हे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत तर हे 125 प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे सर्वांनी अवश्य पहा. अजून आपले 5 पीडीएफ आहेत असे अजून 5 तेही तुम्ही अवश्य पहा मित्रांनो. निश्चितपणे टीईटी मध्ये तुम्ही जे काही मार्क आहेत तुम्हाला ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रश्न पडतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनी
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मित्रांना टीईटी ग्रुप असतील त्यांना शेअर करा. धन्यवाद.